नात्यांची अजब कहाणी ही, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। आजपासून खिडकी बंद करून झोपत जा, म्हणजे कोणताही जनावर आत नाही येणार। राजकुमाराला अमावास्येच्या काळ्या छायेने शेवटी आपल्या विळख्यात घेतलंच। मी विचारतोय, मी काय गुन्हा केला आहे? कोणत्या पापाची शिक्षा देतोयस तू मला? का अमावस्येच्या काळ्या शाईने माझं भाग्य लिहिलंस तू? उत्तर दे मला, का? कोणाचा मृत्यू झालाय गावात? बद्रीचा। बद्रीचा? आता आम्हाला वनराजवर अजिबात विश्वास नाहीये। आम्हाला असा सरदार हवाय जो आमची रक्षा करू शकेल। राजमाता, आम्ही कुणाला दोष द्यायला नाही आलो आहोत, आम्ही तर केवळ आमची व्यथा सांगायला आलो आहोत। जर तुम्हाला योग्य वाटत असेल आणि तुमची आज्ञा असेल तर मी काही बोलू? मी लाख वेळा समजावून सुद्धा काल रात्री तो घराच्या बाहेर गेला आणि काळ्या अमावस्येच्या विळख्यात सापडला। 21 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती ती आजही अटळ आहे, सत्य आहे। तुला माझी चिंता करायची काही गरज नाहीये। कोण आहेस तू माझी? मी एकटा आहे आणि मला एकटाच राहू दे। मला माझं दुःख कोणालाही नाही सांगायचंय। अवश्य अशा शक्ती आहेत, आणि त्या अशा शक्ती आहेत ज्यांच्याशी टक्कर घेण्याचं साहस कोणीही करू शकत नाही। स्वतः तू पाहिलंस की कशा प्रकारे प्रकोपाच्या शक्तीने तुला माणसापासून श्वापद बनवलं। फक्त तुझा आकारच नाही बदलला, तुझं हृदयही हिंस्त्र प्राण्यात बदललं। इथून दक्षिण दिशेला 100 कोसांवर एक गाव आहे, माधवगड। तिथे एक पुरातन मंदिर आहे। त्या पुरातन मंदिरात तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल। म्हणजेच माझा सावत्र भाऊ। तू अलकापुरी नरेश, महाराज प्रताप सिंगांचा पुत्र आहेस। तुला मानवांचा विनाश करायचा आहे, कारण की तू दानव सम्राट आहेस, दानव सम्राट। संकेत नाही मिळालेत अजून। माझ्या घोर तपस्येने त्या दानवाचा वध करणाऱ्या मायावी शस्त्राचा शोध शेवटी लावलाच। मला त्या शूरवीर निष्पाप कन्येच्या अस्तित्वाचा बोध शेवटी झालाच। त्या दानवाच्या जिवंत असण्याचा दाखला दिलाय, परंतु ज्या दानवाचा वध करायचा आहे, ज्याचा अंत करायचा आहे, त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा का नाही पत्ता लागत आहे? महाराज प्रताप सिंग आणि त्यांच्या राज्याची रक्षा करू तरी कशी? संपूर्ण राजपरिवाराचा विनाश थांबवू तरी कसा? अवश्य कुणीतरी आहे जी माझी तपस्या आणि त्या दानवाच्या मध्ये बाधा बनून उभी आहे। कोण आहे तो? कोण आहे तो?
गुप्तहेरांच्या सांगण्यानुसार घनदाट वनात हे एकमेवच घर आहे. अर्थात महाराणी पद्मावतीचं निवासस्थान निसंशय हेच आहे. परंतु त्यांची भेट कशा प्रकारे घेता येईल? काही ना काही उपाय शोधावाच लागेल. अलग निरंजन, या साधूला काही भिक्षा घाल मुली. साधू तुझ्या भिक्षेचा अभिलाषी आहे. जर काही अन्न मिळालं तर खूप कृपा होईल. महाराज, हे घ्या. आचार्य रुद्रनाथ, तुम्ही? हे माझं सौभाग्य आहे महाराणी पद्मावती की 21 वर्षानंतरही तुम्ही मला ओळखलं. तुम्हाला मी विसरूच कसं शकते महाराज? तुमच्याचमुळे तर मला वनवास घडला. नाही महाराणी, नाही. तुमच्या वनवासाचं कारण मी नाही, स्वयं तुमचा पुत्र आहे. नका दोष देऊ माझ्या पुत्राला. दोष तर त्याच्या भाग्याचा आहे, त्याला मिळालेल्या अभिशापाचा आहे. आणि आज मी केवळ त्या अभिशापाची खात्री करून घ्यायला आलो. केवळ एका असत्यवाणीशिवाय काही नव्हतं ते. सत्यावर पडदा टाकायचा प्रयत्न नका करू महाराणी. काय हे सत्य नाहीये की अमावस्येच्या रात्री अभिशापाच्या काळ्या छायेने युवराजाला आपल्या विळख्यात घेतलं? हे सत्य नाहीये का की युवराज एका विचित्र प्राण्यात परावर्तित झाले होते? तुम्ही तर आरोपांवर आरोप करत चाललाय माझ्या पुत्रावर. मला सांगा आचार्य, काय शत्रुता आहे तुमची माझ्या पुत्राशी? का आला तुम्ही 21 वर्षांनंतर आमची शांती भंग करायला? का? शांती तर महाराजांची भंग झाली आहे महाराणी. असा कुठलाही दिवस नाही जेव्हा ते तुमच्या आणि आपल्या पुत्राच्या आठवणीने व्याकुळ झाले नाहीत. असा कोणताही दिवस नाही जेव्हा त्यांनी अश्रू ढाळले नाहीत. ते स्वतः आपल्या डोळ्यांचा प्रकाश त्यागायला तत्पर आहे. आज स्वतः त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप आहे. का तुम्हाला याचं आश्चर्य वाटतंय की आम्ही जिवंत कसे आहोत? आचार्य महाराज, आता तुमच्या महाराजांना पश्चाताप कोणत्या गोष्टीचा आहे? उत्तर द्या. असे मौन का उभे आहात? क्षमा करावी महाराणी. त्यावेळी केवळ मी आपलं कर्तव्य निभावलं होतं. महाराजांना भविष्यात येणाऱ्या संकटांची सूचना दिली होती. कारण त्यांच्या कुळाला विनाशापासून वाचवणं माझा परमधर्म होता. याआधी की माझा पुत्र इथे येईल, तुम्ही इथून निघून जावा आचार्य. भेटायचं तर मला युवराजलाच होतं महाराणी. नाही, तुम्ही त्याला नाही भेटणार. आणि हो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा आचार्य. जर आता माझ्या पुत्रासोबत कसलंही षडयंत्र रचलं गेलं किंवा त्याला कसल्याही प्रकारची हानी पोचवण्याचा प्रयत्न केला गेला तर मी तुम्हाला क्षमा नाही करणार. वनराज, वनराज कुठल्या संकटात न असो, उद्धट युवका, जाणतोस का की या असभ्यतेसाठी
तू दंडास पात्र होशील. अशा प्रकारे आमचा मार्ग अडवण्याचं कारण काय आहे? या जंगलामध्ये कुणाचीही इतकी हिम्मत नाही की जो माझ्या आईकडे दृष्टी उचलून बघू शकेल. मी तुझा नाश करून टाकेन. कोण आहेस तू? मी त्याच आईचा पुत्र आहे जिचा तू अपमान करण्याचं साहस केलास. ज्या आईची मी पूजा करतो त्या आईचा अपमान मी कधी सहन नाही करू शकणार. अर्थात माझ्या समोर महाराज प्रताप सिंगांचा दानवी पुत्र उभा आहे, ज्याला अमावस्येच्या काळ्या रात्रीची नागिन डसली आहे, जो संपूर्ण दानव बनला आहे. असा दानव जो केवळ रक्त सांडतो, हत्या करतो. मी रक्त सांडणार, हत्या सुद्धा करणार. हो हो, मी तुझं तेच रूप तर पाहायला आलोय. तर माझी भविष्यवाणी सत्य होती. जर त्यावेळी तुझ्या पित्याने तुला राज्याबाहेर घालवून दिलं नसतं तर आज त्यांचा सर्वनाश झाला असता. जर त्याच वेळी तुझा वध केला असता तर आज तू पृथ्वीसाठी संकट बनला नसतास. संकट तर आता येणार आहे. त्याआधीच मी तुझा विनाश करून टाकेन. माझा विनाश. मी ठरवलं तर तुझा अंत आत्ताच करू शकतो, परंतु नाही. जा, तुला जीवनदान दिलं. जा. वनराज! 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 आई, वनराज! आई, वनराज! आई. वनराज! वनराज! बाळा, तू ठीक आहेस ना? हो आई. तू तू घरी चल. माझ्यासोबत आता घरी चल. चल. आई, थांब आई. आई, काय झालंय? तू इतकी घाबरलेली का आहेस? बाळा, मी तुला सगळं सांगेन. तू आधी घरी चल. हे बघ, तुझं असं एक क्षणही जंगलात राहणं शुभ नाहीये बाळा. आई, असं काय घडलंय जे तू माझं जंगलात राहणं अशुभ मानतेस? मी इथेच तर लहानाचा मोठा झालोय. हे जंगल माझं दुसरं घर आहे. मला तुझी प्रत्येक गोष्ट मान्य आहे बाळा, परंतु मी तुला एका क्षणासाठी सुद्धा इथे एकटं नाही सोडू तर मग मी शकत. सुद्धा घरी नाही येणार. जोपर्यंत तू मला सत्य काय आहे सांगत नाहीस, मी अजिबात घरी नाही येणार. काय? तू तुझ्या आईची आज्ञा नाही पाळणार? आई, तुझ्या एका शब्दावर मी माझं शिर कापून तुझ्या चरणावर ठेवीन. परंतु आई, आज तुला मला हे सांगावंच लागेल की या जंगलामध्ये मला कुणापासून भीती आहे. तू इतकी चिंतेत का आहेस आई? तुझ्या मुखावर ही भीतीची छाया का दिसते आई? मी तुला सर्व सांगेन बाळा, परंतु इथे नाही. तू घरी चल बस. नाही आई, मी सांगितलं ना तुला, सत्य जाणून घेतल्याशिवाय मी एक पाऊलही पुढे येणार नाही. हे बघ बाळा, रात्रीचा गडद अंधार पडण्या अगोदरच आपल्याला घरी पोचायला हवं. ऐक ऐक, मला जंगली जनावरांचे आवाज सुद्धा ऐकायला येत आहेत. घरी चल बाळा, घरी चल. तुला माझी शपथ. आई, हो, तुझ्या आईची शपथ आहे तुला. आई, जर तू आत्ता माझ्यासोबत नाही आलास
तर तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड पाहशील. हे तू काय बोलतेस आई? पुन्हा अशा अशुभ गोष्टी कधीही बोलत जाऊ नकोस. या जगात तुझ्याशिवाय माझं आहे तरी कोण? तुझ्या शब्दासाठी तर मी त्या ईश्वराची आज्ञा सुद्धा मोडू शकतो. चल. ठीक आहे, चल लवकर, चल चल लवकर. ये तू. आई, तू इतकी अस्वस्थ का होतीस? काय झालंय? काही नाही बाळा, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना? मी तुझ्यासाठी भोजन घेऊन येते. नाही आई, सत्य जाणून घेतल्याशिवाय मी अन्नाचा एक कणही प्राशन नाही करणार. हट्ट करू नकोस बाळा, आता तू लहान नाहीयेस, तरुण झालायस. तू काहीही म्हण आई, पण तुझ्या चेहऱ्यावर पसरलेल्या या भीतीचं रहस्य जाणल्याशिवाय भोजनच काय, मी पाण्याचा एक थेंबही नाही घेणार. हे परमेश्वरा, आता मी कसं समजावू तुला? ठीक आहे, मला एक वचन दे. वचन? कसलं वचन आई? हेच की काही दिवसांसाठी तू घराच्या बाहेर पडणार नाहीस. परंतु का? कुणाच्या भीतीने तू मला घरामध्ये कैद करू पाहतेस? मी तर आयुष्यभर तुला स्वच्छंदी पक्षाप्रमाणे उडताना पाहू इच्छिते बाळा, परंतु भीती वाटते की त्या लोकांनी तुला माझ्यापासून दूर केलं तर. कोण लोक? तू कोणाविषयी बोलतेस आई? आहेत काही आपलेच लोक जे आपल्यांचंच रक्त सांडू पाहतायत. तू असं कोड्यात बोलू नकोस आई. लवकर सांग तू मला, कोण आहेत ते लोक? मी तुझ्या चरणांची शपथ घेऊन सांगतो आई, तुला घाबरवणाऱ्याच्या शरीरातून रक्ताचा एक एक थेंब काढून त्या दाट जंगलात फेकून देईन मी, जिथे जायला तू मला अडवतीयस. सांग मला आई, कोण आहेत ते लोक? वनराज, बाळा तू मागच्या खोलीत जाऊन लप. जा, लपून बस बाळा, जा. क्षमा कर आई, आज तुझा पुत्र तुझी आज्ञा नाही पाळणार. काय? तू माझी आज्ञा नाही पाळणार? हो आई, हो. तुझा पुत्र इतका भित्रा नाहीये जो तुझं आणि स्वतःचं रक्षण नाही करू शकणार. मला पाहायचंय या जगात असा कोण बलवान जन्माला आलाय जो तुला घाबरवण्याची हिम्मत करू शकेल. वनराज, काय झालंय पद्मा? वनराज इतका क्रोधित का आहे आणि तू घाबरलीस का? पद्मा, तुझ्या डोळ्यात अश्रू? फक्त एक वेळ त्याचं नाव सांग पद्मा, ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. मी त्याचे डोळे काढून तुझ्या पायांवर ठेवी. मी तुला सगळं काही सांगते दादा, परंतु आधी तुम्हाला वचन दे की वनराज घरातून बाहेर नाही जाणार. वनराज घरातून बाहेर नाही जाणार, परंतु का? दादा, त्याच्यावर एका भयंकर संकटाची सावली पडली आहे. संकटाची सावली? कसलं भयंकर संकट? ते तू मला सांग. मी त्या प्रत्येक संकटाला मुळापासून उपटून फेकून देईन जे वनराजच्या आसपासही भटकेल. दादा, हा कोणी साधारण मनुष्य किंवा देव नाहीये. हा तर निसर्गाचा तो शाप आहे जो वनराजला गिळंकृत करण्यासाठी आपलं तोंड उघडून बसलाय. दादा, दादा, आचार्य रुद्रनाथ आले होते. काय?
आचार्य रुद्रनाथ इथे आला होता, परंतु त्याला कसं कळलं की वनराज आणि तू इथे आहात? माहित नाही. तसही ते अनेक मायावी शक्तींचे अधिकारी आहेत. आपल्या शक्तींनी त्यांनी ते जाणलं असेल. मी त्याचा विनाश करून टाकेन. जर त्याने वनराजला दुःख देण्याचा प्रयत्न जरी केला, मी त्याची हत्या करून टाकेन. आई, तुम्ही दोघं काय बोलताय इतका वेळ? मला काहीही कळत नाहीये. कसलं संकट आलंय माझ्यावर एवढं? आणि हे आचार्य रुद्रनाथ कोण आहेत? वनराज, रुद्रनाथाला जाणून घेण्याची आता वेळ नाहीये. वेळ आल्यावर मी तुला सर्व काही सांगेन, परंतु आता तू इतकंच लक्षात ठेव की तुझ्यावर मोठं संकट आलंय आणि याचं निवारण करणं माझं परम कर्तव्य, परम धर्म आहे. तुला माझी आज्ञा आहे वनराज. जोपर्यंत वेळ अनुकूल नसेल आणि जोपर्यंत मी आज्ञा देत नाही, तू या घरातून एक पाऊलही बाहेर टाकायचं नाही. आता जर लढाई झाली तर रुद्रनाथ आणि माझ्यामध्ये होईल. राजन, 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 सावध व्हा तुम्ही. आपल्या चारी बाजूंनी सुरक्षेचं चक्र तयार करा. आता तुमचा दानवी पुत्र तुमचा विनाश करायला तत्पर आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये प्रतिशोधाच्या ज्वाळा भडकतायत, ज्यामध्ये संपूर्ण राजपरिवार आणि राज्य जळून खाक होईल. मी स्वतः तुमच्या पुत्राचा प्रकोप पाहून आलोय महाराज. बस बस आचार्य रुद्रनाथ, बस. आम्ही आमच्या पुत्राच्या विरुद्ध एक शब्दही नाही ऐकणार. जर तुम्ही जाणता की तो कुठे आहे तर आम्हाला सांगा. तो कोणत्या राज्यात आहे? आम्ही स्वतः जाऊन त्याला अलकापुरीमध्ये परत आणू. नाही राजन, नाही. तुम्ही त्याच्या समोर कधीही नाही जाणार. तो दानव अत्यंत भयंकर झाला आहे. मी स्वतः त्याचं विराट रूप पाहून आलोय. जर तुम्ही त्याच्या समोर गेलात तर काही अनर्थ होऊ शकतो राजन. आमचा तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाहीये. अनर्थ होईल तर आमच्या सोबत. तुम्ही एवढंच सांगा की कुठे आहे तो. नाही राजन, नाही. हे पाप माझ्या हातून कधीही नाही घडणार. तुम्हाला सांगावंच लागेल. हा माझा आदेश आहे. नाही, नाही राजन, नाही. मी स्वतः आपल्या राजाला मृत्यू कुंडात नाही टाकू शकत. आम्ही तुम्हाला खात्री देत आहोत, तुमच्यावर कोणताही दोषारोप येणार नाही. तुम्ही विना संकोच आम्हाला सांगा की तुम्हाला काय माहित आहे. आणि राणी पद्मावती कुठे आहेत त्या? कोणत्या अवस्थेत, कुठल्या परिस्थितीत आहेत त्या? आता तुम्हाला काय सांगू राजन? सांगून काहीही लाभ नाहीये. आता महाराणी पद्मावतींचे विचार तुमच्याविषयी चांगले राहिले नाहीत. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही आमच्या नात्यामध्ये तरी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. आम्ही आज आता या क्षणी त्यांना आणायला जाऊ. आणि आचार्य रुद्रनाथ, तुम्ही आमच्या सोबत याल. नाही राजन, नाही. हे संभव नाहीये. तुम्ही तिथे जायचा नाही तर आपल्या विनाशाचा निर्णय घेत आहात, आपल्या मृत्यूचा निर्णय घेत आहात. मी माझे प्राण देईन, परंतु तुम्हाला त्या दानवाचा पत्ता नाही सांगणार. कधीच नाही, कधीच नाही. नाही सांगणार. कधीही नाही सांगणार. कधीही नाही सांगणार. आचार्य महाराज, काय झालं? तुम्ही इतके क्रोधित का आहात? समस्या काय आहे? समस्या आहे तुझ्या पित्याचा अविचारीपणा आणि त्यांचा स्नेह. परंतु झालं काय आहे? समजावायला गेलो होतो की आपल्या दानवी पुत्रापासून तुम्ही दूर राहा. विनाशाचं काळं वादळ त्यांच्या दिशेने येतंय. हे तुम्ही काय सांगताय? मी जे काही सांगतोय सत्य सांगतोय. तुझ्या सावत्र दानवी भावाला भेटून आलोय मी. तो तुम्हाला कुठे भेटला? सुंदर वनाच्या घनदाट जंगलात. तो पूर्ण दानव बनलाय. याचा अर्थ तो आम्हा सर्वांसाठी संकट बनू शकतो. याच्यापासून वाचण्याचा उपाय काय आहे? केवळ त्याचा वधच उपाय आहे. वधाव्यतिरिक्त अन्य कोणताच उपाय नाहीये. समस्या तर ही आहे की त्याचा वध करायचा तरी कसा? केवळ तपाने. माझं अपार तपच
त्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाऊ शकतं. आता मी त्याच्यासाठी असं तप करेन ज्यामध्ये माझा मृत्यूही होऊ शकतो. त्याने केवळ माझ्या शक्तींनाच आव्हान नाही दिलंय, तर माझी दुर्दशा सुद्धा केली. एका भिक्षुकाप्रमाणे त्याने माझे प्राण मला परत दिले, तेही केवळ यासाठी की मी महाराजांना सूचना देऊ शकेन. परंतु महाराज माझं बोलणं ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. याचा अर्थ तर हा झाला की तो राक्षस आमच्याशी युद्ध करू इच्छितो आणि महाराज आहेत की त्याला महालात घेऊन येत आहेत. बुद्धिहीन झालाय तुझा पिता. तो आपल्या मोहात हेही विसरलाय की तो आपल्या पुत्राला नाही तर आपल्या विनाशाला आमंत्रण देतोय. आचार्य महाराज, याआधी की पिताश्री त्या दोघांपर्यंत पोहोचतील, आम्हाला छोटी आई आणि त्यांच्या पुत्राला मृत्यूदंड द्यायलाच हवा. परंतु समस्या ही आहे की ज्याच्या समोर तुमची शक्ती निकामी ठरली त्याला आम्ही कसा मृत्यू देऊ? त्याला मी मृत्यू देईन. मी भानुप्रताप, काय तू माझ्यासाठी लगेच एका कन्येचा प्रबंध करू शकतोस? कन्येचा प्रबंध? मी काही समजलो नाही. कसली कन्या? अशी कन्या जी आपल्या मृत्यूच्या अगदी जवळ असेल. परंतु अशी कन्या लगेचच कुठून प्राप्त होऊ शकेल? शोध. आता केवळ एका कन्येचा आत्माच वनराजच्या मृत्यूचं साधन सांगू शकतो. आचार्य महाराज, जर तुम्हाला एका कन्येची इतकीच आवश्यकता आहे तर हा युवराज भानुप्रताप सिंग कोणत्याही कन्येला इथे आणून याच वेळी तिचा वध करून टाकेल. नाही, मला कुणाचा वध नाही घडवायचाय. वध करून प्राप्त झालेल्या आत्म्यावर तप करणं महापाप आहे. असं तप कधीच सफल नाही होणार. मला केवळ अशी कन्या हवी आहे जी आपला शेवटचा श्वास घेते. वनराज, कोणत्या विचारांमध्ये हरवलायस? काही नाही आई. सांग ना, कसली चिंता सतावतीये तुला? चिंता नाहीये आई. आपल्या विरुद्ध षडयंत्र खेळलं जात आहे. षडयंत्र? हे काय बोलतोयस तू? असे विचार तुझ्या मनात आलेच कसे? हो आई, हे षडयंत्र माझ्या पित्यानेच रचलंय. तुझ्या पित्याने? काय बोलतोयस तू वनराज? तुझे पिता तर आजही आपल्या आठवणींमध्ये अश्रू ढाळत असतील. तू खूप भोळी आहेस आई. जर पिताश्रींना आपली आठवण असती तर ते आपल्याला शोधत इथे नक्की आले असते. परंतु इतक्या वर्षात त्यांनी एकदाही आपली चौकशी सुद्धा नाही केली. वनराज, तुला माहित नाही बाळा, तुझे पिता किती लाचार आहेत ते. जर आम्ही लाचार नसतो तर आमचं मिलन कधीच झालं असतं. तू खोटं बोलून त्यांची साथ का देतेस आई? ज्याने रावणाचं कर्म केलंय त्याला रामाचं स्थान का देतेस तू? वनराज, आपल्या पित्यावर असे आरोप करण्यापूर्वी तू सत्य तर जाणून घ्यायचं होतंस. जर सत्य जाणून घेतल्यावरही तुला असं वाटलं की तुझे पिता रावणाचं दुसरं रूप आहेत तर तू माझी प्रत्येक गोष्ट अमान्य कर. सत्य हे आहे बाळा, आपल्याला बाहेर काढण्याचा निर्णय तुझ्या पित्याने घेतला नव्हता. राजाचार्य रुद्रनाथांमुळे आपल्याला राजमहाल सोडून या जंगलात येऊन राहावं लागलं. राज आचार्य रुद्रनाथांमुळे आपल्याला राजमहाल सोडावा लागला? हो. जेव्हा तुझा जन्म झाला होता तेव्हा माझं जीवन जणू आनंदाने भरून गेलं होतं. परंतु तेव्हाच आचार्य रुद्रनाथ असा एक समाचार घेऊन आले की माझा सगळा आनंद दुःखात बदलून गेला.
त्या दिवशी हे बालक अति अशुभ घडीला जन्माला आलंय. विनाशकारी लक्षणे आहेत याच्या कुंडलीमध्ये. सर्व अमंगळ, सर्व संकटच नाही तर दानवी शक्तीही आहे त्याच्यात. प्रजाजनांचा आणि राज्याचा विनाशक होईल हा. कारण हे बालक अमावस्येच्या काळ्या छायेच्या प्रभावाखाली आहे. मी हा समाचार ऐकून की राजमहालात एका बालकाने जन्म घेतलाय, इथे यायला विवश झालो. या बालकाचा जन्म त्या अशुभ घडीला झालाय जेव्हा केवळ दुष्ट आत्मे जन्म घेतात. माझं म्हणणं न ऐकण्याची चूक तुम्ही नका करू. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सूचना देतोय की आपल्या या पुत्रापासून शक्य तितक्या लवकर दूर व्हा. याआधी की हे बालक राजमहालाचा विनाश करेल त्याआधी याला महालाबाहेर पाठवून द्या. या संकटापासून वाचण्याचा काहीतरी उपाय असेल. हो महाराणी, उपाय आहे. काय उपाय आहे आचार्य महाराज? या बालकाचा वध, याची हत्या. नाही 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 नाही, मी आपल्या पुत्राच्या वधाचा स्वीकार नाही करू शकत. मी नाही करू शकत. मी नाही करू शकत. नाही. त्या दिवशी आचार्य रुद्रनाथांनी सांगितलं की तू राज्य आणि महाराज प्रतापसिंगांसाठी अभिशाप बनून आला आहेस. तेव्हा तर मी जणू जिवंतपणीच मेले आणि आचार्य रुद्रनाथांच्या भविष्यवाणीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न निकामी ठरले बाळा. मग तुझे पिता महाराजांनी लाचार होऊन राज्याबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. पण मी तुला एकटं कसं सोडू शकले असते? मग मी तुझ्यासोबत राज्य सोडून इथे निघून आले, जिथे तुझ्या मामाने तुझे प्राण वाचवले आणि आपल्याला आश्रय दिला. यानंतरचं तर सगळं तुला माहीतच आहे. आई, तू राजमहालातील सुखांचा त्याग केलास माझ्यासाठी. जंगलात कष्टाने भरलेलं जीवन जगलीस. मी तुझी महानता नाही समजू शकलो. मला माफ कर आई, मला माफ कर. नाही बाळा, नाही नाही. आईचं खरं धन तर तिचा पुत्रच असतो आणि मी तर हे सर्व स्वतःसाठीच केलंय ना बाळा. आई, तू सत्य सांगून माझ्या मनावरचं ओझं दूर केलंयस. मी तुला वचन देतो आई, मी तुला तुझा अधिकार परत मिळवून देईनच. मग भले त्यासाठी कोणत्याही सीमेपार जायला लागो मला. नाही, तू माझ्या आज्ञेशिवाय काहीही करणार नाहीस. परंतु आई, मला काहीही ऐकायचं नाही. मी तुझ्या पित्याच्या साम्राज्यात फक्त त्याच दिवशी पाऊल ठेवेन जेव्हा ते स्वतः आपल्याला येऊन सन्मानाने घेऊन जातील. प्रणाम बाबा.
महाराणी पद्मावती तुम्ही आणि इथे बाबा, मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. म्हणून पहाट होताच मी आपल्या दर्शनासाठी आले. महाराणी, तुमच्या मुखावर चिंतेच्या गहन रेषा मला अगदी स्वच्छ दिसत आहेत. असं प्रतीत होतंय की तुम्ही कसल्या तरी संकटात आहात. संकट? संकट आणि दुःखासोबत तर आमचं जन्मोजन्मीचं नातं आहे बाबा. दुःख सहन करण्याची तर सवय लागली आम्हाला. परंतु जेव्हा मी आपल्या पुत्राला कोणत्याही संकटाने घेरलेलं पाहते तेव्हा मी असह्य होते. काल आचार्य रुद्रनाथ जाणतो मी, आचार्य रुद्रनाथ आले होते हे सांगायचं होतं ना तुम्हाला मला. होय बाबा, तुमच्यापासून काय लपवायचं. जेव्हा आचार्य रुद्रनाथांची भेट झाली तेव्हा माझं मन असं काही व्याकुळ झालं की मी रात्रभर झोपू शकले नाही. आचार्य रुद्रनाथ काळाचं एक दुसरं रूप आहे. त्यांनी खूप वर्षांपूर्वी आमच्या पुत्राला संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज पुन्हा इतक्या वर्षांनंतर तो वनराजचा विनाश करू इच्छितो आणि आता हवनाची तयारी करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा. का तर वनराज शीघ्र अतिशीघ्र काळाच्या मुखात जाऊ शकेल. माझे प्राण गेले तरी चालतील, पण माझ्या वनराजच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी काही उपाय सांगा बाबा. तुम्हाला माहितीये मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. काहीतरी उपाय सांगा बाबा, काहीतरी करा. महाराणी, उपाय तर आहे, परंतु 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 काय बाबा? तुम्ही बोलता बोलता असे थांबलात का? हे पहा, तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू नका. मी युवराजसाठी प्राणांची आहुतीही द्यायला तयार आहे. महाराणी, ललाटीच्या रेखा कुणीही बदलू शकत नाही. जे लिहिलंय ते तर घडणारच. काय घडेल आणखी? वनराजच्या भाग्यात आता आणखी काय घडायचं बाकी आहे? महालामध्ये जन्म घेणारा युवराज आज या भयानक जंगलामध्ये भटकतोय. हे काय कमी आहे का म्हणून? आता आणखी काय होणार आहे बाबा? आणखी काय होणार आहे? यात्रा. यात्रा? वनराजला यात्रेवर जावंच लागेल आता, आणि तेही अतिशीघ्र. नाही बाबा, तुम्ही काहीतरी करा. असं काहीतरी की वनराज माझ्या डोळ्यासमोरून दूर न होवो. मी तर त्याच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. महाराणी, विधीचं विधिलिखित परमेश्वराशिवाय आणखी कुणीच नाही पुसू शकत. मी तर केवळ तुम्हाला इतकं सांगू शकतो की यात्रेमध्ये येणाऱ्या संकटांपासून त्याची रक्षा कशी केली जाऊ शकेल. महाराणी, वनराजला यात्रेवर निघावंच लागेल. हे ईश्वरा, आता माझ्या पुत्राची रक्षा तुझ्या हातात आहे. आई, तू एवढ्या सकाळी कुठून येतेस? पूजेचं ताट घेऊन कोणी कुठून येऊ शकतं? मंदिर? मी तर मंदिरात गेले होते. तू इतक्या सकाळी कुठे चाललास? बस असंच, जरा फेरफटका मारून येतो. मी तुला मनाई केली होती ना वनराज?
काही दिवसांसाठी तू घराबाहेर नाही जाणार. आई, मी जंगलात थोडं चाललोय, बस असा गेलो आणि असा आलो. तू चिंता नको करूस. जलपान तर करून जा ना बाळा, रिकाम्या पोटी जाऊ नये. आई, माझं पोट भरलंय. तू जेव्हा मंदिरात गेली होतीस मी तेव्हा दूध पिऊन घेतलं. बरं, लवकर परत ये. हा, हो आई, तू चिंता नको करूस.